कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर जास्त काही मनावर घेऊ नका, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं म्हणतील. माणसाला बोलायला शिकायला फक्त 2 वर्ष लागतात, पण कुठे काय बोलायचं आहे ते शिकण्यासाठी आयुष्य मात्र निघून जातं. कोणी सोडून गेलं म्हणून अजिबात निराश होऊ नका, कारण एक तारा तुटल्यामुळे आभाळ मोकळं दिसत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं, चांगल्या गोष्टी मात्र नेहमी पेराव्याच लागतात. कधी कधी चांगल्या भविष्यासाठी काही वाईट आठवणींची गरज जास्त असते. कर्मापासून कोणीच कुठेही पळून जाऊ शकत नाही. कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं. हाच तर कर्माचा सिद्धांत आहे. चुकीची संगत कोळशासारखी असते. गरम असेल तर हात भाजतो आणि थंड झाला की हात काळा होतो. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे जरा ओळखायला शिका, कारण काड्या करणारे आपलेच लोक असतात. वेळेनुसार रंग बदलणारे सरडे ओळखायला शिका. तुमचं जीवन जगणं खूप सोपं होऊन जाईल. जो तुम्हाला चुकीचं समजतो तो तुम्हाला चुकीचंच समजणार, कारण डोळ्यांचं ऑपरेशन होऊ शकतं पण नजरेचं नाही. लोकांनी दगड फेकून मारलेत ना, तर तेच दगड घेऊन स्वतःचा महाल उभा करा. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही. आयुष्याचा खेळ नेहमी शांतपणे खेळावा, कारण गोंधळ प्रेक्षक करत असतात, खेळाडू नाही. स्वतःच्या मेहनतीने परिस्थिती बदलवायची स्वप्न बघा, कारण ही दुनिया त्यांचीच विचारपूस करते ज्याची परिस्थिती चांगली असते. कोणत्याच गोष्टीचा जास्त माच करत जाऊ नका. सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने विकला जातो. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतं, तर तुम्ही का नाही, हा एकदा स्वतःला प्रश्न विचारा. एकदा का तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आदराने झुकतील. लोक काय म्हणतील, पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं आहे तेच करा. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन. गोड गोड बोलणारी लोक कालांतराने आपलं आयुष्य कडू कडू बनवून जातात. परिस्थिती बघून नातं कधीही बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं ही गरीबच असतात. सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं तेव्हा समजावं, खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलेला आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर डाउनलोड होत नाही. मग ते ॲप असू देत किंवा एखादं नातं. सर्व काही करता येतं या जगामध्ये, फक्त स्वतःवर प्रचंड विश्वास पाहिजे. आयुष्यात अडचणी आल्या तर उदास होऊ नका. फक्त हे लक्षात ठेवा की कठीण भूमिका नेहमीच चांगल्या अभिनेत्यालाच दिली जाते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसं क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात. स्वतःची वाट स्वतः बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाहीत तर वाट लावायला बसलेले असतात. बापाचं महत्त्व त्याच लोकांना विचारा ज्यांच्या आयुष्यामध्ये पाप नावाचं छत नाही. कुणाच्या तरी मागे फिरून कार्यकर्ता होण्यापेक्षा कष्ट करून राजा बनावं. माणसं उगाचच अहंकार बाळगतात, खरी सत्ता तर वेळेची असते. जगायचं आहे तर स्वतःच्या पद्धतीने जगा, कारण लोकांची पद्धत तर वेळेनुसार बदलत असते.
वाईट वेळ ही नेहमी आपल्या माणसांची ओळख करून देण्यासाठीच येते. चुकीच्या दिशेने भरभर जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू गेलेलं केव्हाही चांगलं असतं. घड्याळाचा काटा पण सांगून जातो की वेळ ही प्रत्येकाची येते. प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नातं सुरक्षित राहावं म्हणून कोणीही प्रयत्न करत नाही. कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद करत असेल तर त्याला याची जाणीव करून द्या की कडी दोन्ही बाजूला असते.